तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाला सुद्धा भीती वाटते तुकाराम नाव ऐकल्याबरोबर. पूर्वीही तुकाराम नको होता वाईट प्रवृत्तीच्या लोकांना आणि आताही तुकाराम नको आहे वाईट प्रवृत्तीच्या लोकांना. का नको आहे? तर आता सुद्धा तुकारामजी मुंडे यांनी आपलं कर्तव्य पार पाडत असताना इमानदारी, प्रामाणिकपणा दाखवत आपण कसं काम केलं पाहिजे आणि काम करत असताना भेसळखोरांच्या विरोधामध्ये धडक कारवाया सुरू केल्या. सोबत त्यांची टीम. आता ही टीमचं सुद्धा काम आता जसं तुकारामजी मुंडे सांगतील त्याप्रमाणे टीम सुद्धा कामाला लागली आहे आणि म्हणून अशातच तुकारामजी मुंडे यांची टीम छत्रपती संभाजीनगर येथे काम करत असताना तिथे अचानक त्यांच्या टीममध्ये कुणाला तरी फोन येतो आणि वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर या रोडवरती कुठला तरी गुटख्याचा टेम्पो आहे आणि तिथे मोठा मुद्देमाल आहे आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे म्हणून माहिती दिली जाते. तात्काळ तुकारामजी मुंडे यांची टीम त्या मार्गाने रवाना होते आणि कारवाई करण्यासाठी जाते. तर असं भयंकर अंधार आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये तो टेम्पो उभा आहे. तिथे गेल्यानंतर वास्तव मात्र वेगळं असतं. काय वास्तव आहे? तर अतिशय तुकारामजी मुंडे यांच्या जीवावर बेतलेलं ते वास्तव होतं. अंधाराची भयान रात्र आणि त्या रात्रीत आवाज येतो, "गोळ्या घाला रे यांना, सगळ्यांना गोळ्या घाला." हा आवाज ऐकल्याबरोबर मात्र माणसाचं हृदय पिळवटून निघतं, की प्रामाणिकपणा सुद्धा जीवावर बेतू शकतो का? आपलं कर्तव्य पार पाडत असताना, आपली सेवा आपण करत असताना आपल्या जीवावर बेततं का आहे? ह्या माफियांकडून येणारा हा आवाज, हे भेसळखोर यांनी आतापर्यंत अमाप पैसा कमावलाय. यांच्या संपत्तीचा आकडा सांगणं सुद्धा माणसाला शक्य नाही. इतका पैसा कमावलाय. कुठून कुठे हे गुटखा पार्सल करत असतात आणि कसा पैसा कमवत असतात. कंपन्या, उत्पादकांपासून सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत हे गुटखा पोहोचवणारे अफाट श्रीमंत हे कधीही कोणाच्या जीवावर बेतलेलेच असतात. कारण का? यांच्या आड जे येतील त्यांना संपवायला हे उभेच असतात. कारण त्याच्या डोळ्यात फक्त एकच भरलेलं असतं, पैसा, पैसा आणि पैसा. जास्तीत जास्त पैसा. आता त्यांचा मार्गच पैसा कमवण्याचा वाईट असल्यामुळे त्यांची प्रवृत्ती सुद्धा वाईटच बनणार ना. कारण का? तर तुकारामजी मुंडे यांची टीम. आता त्या टीम मध्ये कोण कोण होतं आपण पाहूयात. आता छत्रपती संभाजीनगरचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकारामजी मुंडे साहेब यांच्या आदेशावरून त्यांचे सह आयुक्त आणि त्यांच्या आदेशानुसार प्रबंधित गुटखा, पान मसाल्याची तस्करी करण्याविरोधात कडक कारवाई करण्यासाठी ही जेव्हा मोहीम सुरू केली त्या बाबतीत आता तिकडे कोण कोण गेलं होतं? तर अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, सहकारी अधिकारी फरीद सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे हे चौघे एका खाजगी वाहनाने वैजापूरच्या दिशेने निघाले. आता हे तिकडे निघाल्यानंतर वैजापूरला पोहोचताच प्रज्ञा यांच्या मोबाईलवर एक फोन खणखणला. प्रज्ञा सुरसे कोण होत्या? ह्या अन्न सुरक्षा अधिकारी. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना एक फोन आला, "मॅडम, गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथील मेजिके रोलर फ्लोर मिलच्या समोर एक आयशर टेम्पो उभा आहे." एक आयशर टेम्पो तिथे त्या मिलच्या समोर उभा आहे. त्यात लाखो रुपयाचा प्रतिबंधित गुटखा भरलाय. आत्ताच गेलात तर तुम्हाला गाडी सापडेल. आत्ताच तात्काळ निघाल्या तर तुम्हाला गाडी सापडेल. या टीमने गाडीचा मोर्चा तात्काळ रहीमपूरकडे वळवला. आता ही टीम रात्रीचा 1:15 वाजला होता. किती अंधार असेल भयान बघा तुम्ही. आजूबाजूला घनदाट अंधार आणि शांतता पसरलेली होती. आता एवढ्या अंधारात शांतताच असणार आहे ना, कोण तिथे अंधारात जाणार आहे. दूरवरून एक आयशर टेम्पो उभा असलेला त्यांना दिसला. गाडीजवळ चालक किंवा कोणीही नव्हते. फक्त टेम्पो होता. त्या गाडीच्या जवळ कुणीही त्याचा चालक, ड्रायव्हर वगैरे नव्हता. गाडीच्या मागील बाजूस जाऊन ताडपत्री उचकून पाहिली. आत प्रतिबंधित गुटख्याची जवळपास 25 ते 30 मोठी पोती गच्च भरलेली होती. ताडपत्रीवरून झाकलेली होती.
या टीम मधील कोणीतरी ती ताडपत्री उचलून पाहिली तर 25-30 पोती मोठी गुटख्याने भरलेली होती. आता ह्या टीमला मोठं यश मिळालं होतं असं वाटलं, पण हा तर केवळ एक देखावा होता. कारण जाळ्यात अडकवण्यासाठी, फसवण्यासाठी हे काहीतरी षडयंत्र केलेलं होतं. त्याच्या पुढे काय होतं बघा. अंधारातील त्या गूढ गाड्या आणि पाळत. केवळ तो मालच ते 25-30 गुटख्याचे पोतेच नव्हते, तर त्या अंधारामध्ये त्यांच्यावरती कोणीतरी पाळत ठेवून उभं होतं आणि काहीतरी वेगळंच तिथे कट शिजत होता. म्हणून हे लक्षात आलं एका अधिकाऱ्याच्या. "मॅडम काहीतरी गडबड आहे." विवेक पाटील हळूच म्हणाले आपल्या समोरच्या त्या अधिकारी मॅडमला, की "मॅडम काहीतरी इथे गडबड दिसते." प्रज्ञा यांनी आजूबाजूला नजर फिरवली तर कारखान्याच्या अंधाऱ्या रस्त्यावर एक रॉयल एनफील्ड बुलेट, एक तिथं बुलेट फिरत होती आणि दुसरी एक मोटरसायकल होती. संशयास्पद त्या लोकांच्या आजूबाजूला त्या गाड्या फेऱ्या घालत होत्या आणि त्यावर बसलेले इसम सतत मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते, संवाद साधत होते. त्यांची नजर मात्र या टीमवर होती. तुकारामजी मुंडेच्या एफ-डी-ए टीमवर त्यांची नजर होती. म्हणजे त्यांची पाळत होती त्यांच्यावरती. तेवढ्यात तिथून पांढऱ्या रंगाची क्रेटा आणि एक किया गाडी वारंवार चकरा मारून थोड्या अंतरावर जाऊन थांबल्या. आता तिथून पुन्हा आणखी 2 गाड्या त्यांच्या जवळून गेल्या आणि थोड्या लांब जाऊन थांबल्या. गुटखा माफियाच्या नेटवर्कने अधिकाऱ्यांना चारही बाजूने घेरलं होतं. भयान रात्र, अंधारी, भयान शांतता आणि हे 3, 4, 5 अधिकारी यांना मात्र या गुटखा माफियाच्या गुंडांनी चारही बाजूने घेरलं होतं. त्यांच्याकडे वेगवेगळ्या गाड्या होत्या, त्यांच्याकडे वेगवेगळं साहित्य होतं आणि गुटखा माफियांनी हे आपलं जाळं पसरवलं आणि जाळ्याच्या मध्ये या अधिकाऱ्यांना कसं अडकवलं. प्रज्ञा सुरसे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रज्ञा सुरसे समयसूचकता आणि समयसूचकता अतिशय महत्वाची असते. मग आपण सामान्य माणूस असू अथवा क्लास 1 अधिकारी असो. प्रज्ञा सुरसे या अतिशय समयसूचक यांनी तिथलं गांभीर्य ओळखलं, तिथली परिस्थिती ओळखली आणि तात्काळ वाळूज पोलीस स्टेशनला फोन लावला आणि तिथे असणारे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना कॉल केल्यानंतर, "सर, आम्ही रहीमपूर मिलजवळ गुटख्याचा टेम्पो पकडलाय, पण काही संशयास्पद गाड्या आमच्यावर पाळत ठेवून आहेत, नजर ठेवून आहेत. आम्हाला तात्काळ पोलीस बंदोबस्त हवा आहे." असं बोलल्यानंतर पोलीस पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावरती मृत्यू कसा धावून येतो, मृत्यूचं जाळं कसं असतं आणि वेळ कशी वाईट असते बघा. आता तेवढ्यात पोलीस येण्यापूर्वी, त्यांच्याजवळ पोहोचण्यापूर्वी, "गोळ्या घाला रे यांना, गोळ्या घाला. असा यांच्यावर हल्ला करा, याच्यातला एकही वाचला नाही पाहिजे." असा आवाज येतो. अचानक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीने भरधाव वेगाने तिथे एंट्री घेतली. एक स्कॉर्पिओ गाडी आली आणि भरधाव वेगाने त्यांच्या जवळ आली. गाडी थांबताच त्यातून काही गुंड उतरले. त्यांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. शांत रात्र गुंडाच्या किंकाळ्यांनी हादरली. एकदम भयान अंधार आहे, शांतता आहे. अशात या गुंडांचा आवाज, "गोळ्या घाला रे, गोळ्या घाला." हा आवाज एकालाही जिवंत सोडू नका. बघा ही माफियांची, भेसळखोरांची, गुटखा माफियांची ही ताकद बघा. अधिकाऱ्यांना प्रामाणिक काम करत असताना त्यांच्यावरती कसे कट केले जातात आणि त्या स्कॉर्पिओमधून कोणीतरी गुंड असं वरडलं. अंगाचा थरकाप उडवणारा तो प्रसंग होता. आपल्या सुद्धा अंगावरती काटे येत आहेत हे प्रसंग ऐकल्यानंतर. कारण का? तर एवढ्या अंधाऱ्या रात्री एखादी महिला अधिकारी आहे त्याच्यामध्ये आणि एवढे मोठे गुंड, सगळीकडून गुंडांनी घेरलेलं आहे. काय परिस्थिती असेल ती? कायद्याची भीती या गुंडांना राहिली नाही. सरळ सरळ ती भीती यांची बाजूला गेली आणि जड स्कॉर्पिओ गाडी प्रज्ञा सुरसे, विवेक पाटील आणि फरीद सिद्दीकी यांच्या अंगावर घातली जणू काय
आणि पळा बाजूला व्हा असा आवाज विवेक पाटील यांनी केला. आणि वेगवेगळ्या दिशेला या अधिकाऱ्यांनी उड्या मारल्या आणि स्वतःचा जीव वाचवला कसा तरी. पण प्रज्ञा सुरसे यांना अंधारात मात्र जास्त पळता आलं नाही. हे पाहून त्या स्कॉर्पिओ मधील त्या चालकाने त्याची क्रूरतेची मात्र त्यांनी मर्यादाच ओलांडली होती. त्याने गाडी पुन्हा मागे फिरवली आणि प्रज्ञा सुरसे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने सरळ आणि सुसाट वेगाने त्यांच्यावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रज्ञा यांनी शेवटच्या क्षणी कसाबसा आपला बचाव केला. ती दिशा चुकवली. या गोंधळाचा फायदा घेऊन स्कॉर्पिओ मधील एका गुंडाने धावत जाऊन गुटख्याने भरलेला तो टेम्पो त्याचा ताबा घेतला आणि तो भरधाव वेगाने त्या अंधारामध्ये पळून गेला. त्याच्या मागे पांढरी गाडी, बुलेट, काळी स्कॉर्पिओ धूळ उडवत अंधारात गायब झाल्या. वाऱ्याच्या वेगाने त्या पळाल्या गाड्या सगळ्या. अवघ्या काही मिनिटामध्ये घडलेला हा प्रसंग आहे. त्या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला. गुन्हेगार आपला मुद्देमाल घेऊन फरार झाला. आणि असं होत असताना प्रज्ञा सुरसे आणि त्यांची टीम यांनी तात्काळ वाळूज पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना सर्व झालेला प्रसंग सांगितला. अशातच आपण म्हणतो ना, गुन्हेगार कितीही चतुर असला तरी सुद्धा काही ना काही पुरावा मागे ठेवूनच जातो. अगदी तसंच झालं. म्हणून गुन्हा कधी केलाच नाही पाहिजे. त्या प्रसंगामध्ये समयसूचक, आपण म्हणतो ना समयसूचक अधिकारी, माणूस समयसूचक असायला हवा. अशा प्रज्ञा सुरसे सॅल्यूट करावा खरं तर यांच्या कार्याला. यांनी एवढ्या भयान कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा तेथे त्या टेम्पोचा, त्या गाड्यांचा फोटो काढला होता, व्हिडिओ काढला होता आणि तो पुरावा त्यांच्याकडे राहिला. हे गुटखा माफिये पळाले सुसाट गाड्या घेऊन, पण त्यांचा हा पुरावा मात्र मागे राहिला आणि म्हणून त्याच्यातील दोघे जण तात्काळ पकडण्यात पोलिसांना यश आलं. आता बघा कुणाकुणाला पकडलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये कुणाकुणाला घेतलं तर त्या परिसरामध्ये लिंबे जळगाव परिसरात दोन इसम त्यांना सापडले, ज्याचं नाव आहे सुनील जयराम ढोले आणि सागर रामकिसन झळके. बघा, एक 33 वर्षाचा आहे हा ढोले आणि हा झळके 25 वर्षाचा. आता यांचं वय सुद्धा आहे का? यांचं वय सुद्धा आहे का ह्या मार्गाने पैसे कमवण्याचं? आणि ह्यांना मग तात्काळ पोलिसांनी अटक केलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला आणलं. पोलिसांनी आपला धाक दाखवताच त्यांनी सरळ त्यांची जी गुंडांची टीम होती त्या सगळ्यांची नावं ओकायला सुरुवात केली. प्रभाकर सोळुंके, नजीर शेख, दत्ता पाटेकर, सुदाम शेख, परशुराम गायकवाड अशी ह्या गुंडांची टीम आहे आणि यांना आता कायद्याचा चांगलाच दणका दिलेला आहे. गुटखा माफियांचा हा कट अतिशय महाभयंकर होता, पण प्रज्ञा सुरसे यांच्या धाडसामुळे तो उघडकीस आला. आता या आरोपींवर कठोर कारवाई केलेली आहे आणि पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय हरिभाऊ शिटोळे यांच्याकडे सोपवण्यात आला असून कायद्याचा हात आणि या गुटखा माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता हे कायद्याचे हात सज्ज झालेले आहेत. मुठभर गुंडांनी कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाच, पण प्रामाणिक अधिकारी आणि पोलिसाच्या संयुक्त ताकदीने यांचा कट हाणून पाडण्यात आलेला आहे. आता हा कट फक्त वाळूज वैजापूर या मार्गावरच शिजला का? तर असं नाही. कारण याला हलक्यात घेता कामा नये. कारण तुकारामजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिकडे तिकडे टीम कामाला लागल्यात, तिकडे तिकडे गुंडांचे कट शिजणं चालू झालेले आहेत. परंतु
ह्या टीमपेक्षाही गुंडांच्या टीमने अधिक लक्ष दिलं पाहिजे. आपण पैसा कमवत असताना मार्ग कोणता स्वीकारावा पैशाचा आणि किती कमवावा याला काहीतरी मर्यादा आहेत. कोणत्या मार्गाने पैसा कमवावा? तुकाराम महाराजांनीच सांगितलेलं आहे ना, उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तम, चांगल्या मार्गाने, उत्कृष्ट मार्गाने पैसा कमवला पाहिजे. हे गुटखा, दारू, वेगवेगळे हे वेगवेगळे कट कारस्थानं करून, लोकांना मारून, लोकांच्या अंगावरून गाड्या घालून, आता ह्या वाळू माफियांचं सुद्धा असंच आहे बघा, गुटखा माफियांसारखं. जेव्हा अधिकाऱ्यांची एखादी टीम अशी रात्री-बेरात्री यांच्यावर कारवाई करायला जाते, तेव्हा हे सरळ गाडी घालतात त्यांच्या अंगावरून अधिकाऱ्यांच्या. अधिकारी फार घाबरतात यांना. नेऊ द्या म्हणतात सरळ नेलं तर. कारण यांना बोलायला जास्त गेलं, की हे सरळ त्यांच्या अंगावरून गाडी घालतात. अधिकारी तरी कसं काम करणार ना? कारण सगळ्यांना परिवार आहे, सगळ्यांना लेकरं-बाळ आहेत. कोण आपला जीव एवढा धोक्यात घालणार आहे? मग त्याच्यापेक्षा हे त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन मोकळे होतात, बस. कमाई तरी होते, जीव धोक्यात घालण्यापेक्षा. एखादाच अधिकारी असा असतो तुकारामजी मुंडेसारखा आणि त्यांना मिळालेली ही टीम. पण सॅल्यूट आहे या टीमला आणि तुकारामजी मुंडेंच्या कार्याला. पण वेळीच खबरदारी घेणे ही तेवढंच महत्त्वाची आहे. परंतु ह्या माफियांनी लोकांच्या जीवावर बेतता कामा नये. आपण नियमाने पैसा कमवा ना, जेवढा कमावता येतो तेवढा. पण नियमाचं उल्लंघन करून का? लोकांच्या जीवावर बेतून का? लोकांना मारून का? कारण अ, ह्या गुन्हेगार लोकांना असं वाटतं, यांचा एक गैरसमज आहे, अंधार असेल किंवा एखादं निर्जन स्थळ असेल, तिथं कोणाला मारलं, गोळ्या घातल्या, म्हणजे आपल्यातला आड येणारा मार्गच संपला, आपल्या कुणी आडच येणार नाही, आपला शत्रूच संपला असं वाटतं. आपण अमाप पैसा कमावू असं वाटतं. नाही. पण ज्या दिवशी तुम्ही गुन्हा करता, ज्या दिवशी तुम्ही कुणाला मारता, ज्या दिवशी तुम्ही एखादा कट रचता, त्याच दिवशी तुमचा पैसा कमावणं बंद झालं म्हणून समजा. तुमचे सगळे मार्ग बंद झाले म्हणून समजा. कारण तो वाईट मार्ग आहे. लोकांची हत्या करणं, लोकांना मारणं, त्याच्यानंतर तुमच्या अडथळे कसे दूर होतील? तुमचे अडथळे पूर्ण तुमचा रस्ताच अडथळ्यांनी भरला आता पैसे कमवण्याचा, असं होतं.